नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आज गुरुवार असल्यामुळं तुळशीची पूजा, उंबरठ्याला हळदीचं लेपन छान प्रकारे करून घेतलं आणि नंतर स्वामींना अभिषेकही केला, देवपूजाही करून घेतली. आणि खरं सांगू, ज्या दिवशी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करते ना, त्या दिवशी माझं लक्ष सारखंच उंबरठ्याकडे जातं आणि त्यामुळं माझ्या मनातही चांगलेच विचार येतात. या गोष्टीनं खरंच खूप फरक पडतो. आणि सर्वांना वाटत असेल की वेळ खूप जातो या गोष्टींमध्ये, पण खरंच ज्याला अनुभव येतो तो मनापासून या गोष्टी करतच असतो. अनुभव आल्याशिवाय आपण त्या गोष्टीसाठी वेळही काढत नाही आणि तेवढ्या उल्हासाने आपण त्या गोष्टी करतही नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा अनुभव येणं गरजेचं असतं. त्यावरच आपण सर्व गोष्टी किती छान आणि किती वेळ करू शकतो हे आपल्यावरती ठरलेलं असतं. कारण खरं सांगते, माझ्या देवघरातील जी स्वामींची मूर्ती आहे, त्या मूर्तीसाठी मला वस्त्र बनवायचं तर खूप मनात होतं, पण कसं बनवायचं हेच मला माहीत नसल्यामुळं मी म्हणायचे, ही मूर्ती तर लहान आहे, हिला आपण जरी मशीनवर शिवायला गेलो तरी आपल्याला जमेल का? म्हणून मी सुरुवातीला तर ते हातावरतीच करायचं ठरवलं आणि ते मला जमलंही. त्यामुळंच म्हणते, प्रत्येक गोष्ट केल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि आपल्या मनात आली तर ते आपण केलीही पाहिजे, कारण त्यामुळंच आपल्याला त्या गोष्टीसाठी काय करावं लागतं हे आपल्याला समजतं. आणि पहिलं जे मी वस्त्र बनवलं होतं ते मी हातानेच शिवून बनवलं होतं स्वामींसाठी, कारण म्हणलं मशीनवरती एवढी लहान आपल्याला जमणार नाही. आपल्याला एकदा आपण शिवून बघितलं की पुन्हा मशीनवर शिवता येईल. आणि त्यानंतर मी खूप वस्त्र स्वामींसाठी बनवली आणि ती छानही तयार झाली. आणि ती वस्त्र जरी मी बनवली असली तरी स्वामींची ही इच्छा होती की माझ्या देवघरातील त्या मूर्तीसाठी त्यांना ते वस्त्र बनवून पाहिजे होते. त्यामुळे त्यांनी ते माझ्याकडून बनवूनही घेतले, असं माझं मन मला सांगतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका. स्वयंपाक करायला घेतला. मुलींना शाळेसाठी सुकी भाजी केली मटकीची, आणि रात्री जशी कारली चिरून ठेवली होती तर त्याचीही भाजी करायची होती, कारण मामांना कारल्याची भाजी खायची होती आमच्या, म्हणून मग कारल्याची भाजीही करून घेतली. तसंच पुन्हा मटकीची पातळ भाजीही केली, कारण थोडीफार पातळ भाजी तर लागतेच. मग सगळं स्वयंपाक पूर्ण केला आणि नंतर मुलींना शाळेत जायचं होतं. मग मुलींचं शाळेचं आवरून दिलं, कारण त्यांच्या वेण्याही घालाव्या लागतात त्यांना स्वतःला, तर काही त्या घालता येत नाहीत, त्यामुळं आपण त्या आवरून द्याव्याच लागतात. आणि नंतर जर कोणी नसेल तर शाळेतही सोडायला जायचं, हे सर्व असतं. त्यामुळं स्वयंपाक लवकर आवरून घेतला. त्या शाळेत गेल्यानंतर पुन्हा राहिलेली कामं, कारण आज थोडा वेळ ऊन पडलं होतं, म्हणलं जी काही आपल्याला एक्स्ट्रा कपडे असं वाटतं की धुवून टाकावी ती आज धुवून टाकावीत, कारण ऊन पडल्यामुळं ती सर्व धुतली की वाळून जातील, म्हणून मग मी तसं ठरवलं. तसं तर मला भक्ती म्हणत होती की तू नको धुवू, पावसात नुसतं वरखाली करत बसशील, पण म्हणलं जाऊ दे, ऊन पडले तर धुवून टाकावं. मग धुवून टाकली. पण कपडे काढून घरात आणीपर्यंत सारखं असं वाटत होतं की आता येतो का काय पाऊस, पण नाही आला आणि कपडे वाळून निघाले. आमच्या समोरच लिंबाचं झाड आहे, तर त्या मावशी मला म्हणल्या होत्या की तिथं लिंब खूप पिवळी झालीत, आपण काढू, म्हणून मला त्यांनी बोलावून घेतलं होतं. मग मीही त्यांना ती लिंब काढून दिली, कारण वरतून तर खूप पिवळी दिसत होती पण ती काढायलाच येत नव्हती. आणि किती वेळ प्रयत्न केल्यानंतर कुठं मग आम्ही तो एक राहिलेला लिंबू काढलाच पण शेवटी. आणि बाहेर थोडे कपडे होते, ते 2 दिवसाचे थोडेफार वाळलेले होते. म्हणलं ऊन पडले तर थोडा वेळ उन्हात ठेवू आणि नंतर घडी घालून आपल्याला ते घरात नेता येतील, कारण तसेच ठेवले तर त्याचा वास येतो, म्हणून ते उन्हाला ठेवले होते. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक केला आणि छान स्वामींची आरती करून घेतली. सर्वांनी जेवण केलं आणि थोडा वेळ
गप्पा मारत बसलो आणि त्यातही दोघींचंच दिवसभराचं ऐकून घ्यावं लागत होतं, कारण मुलींना दिवसभराची त्यांची बडबड आम्हाला सांगायची असती. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.